विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 4 शिवरायांचे बालपण. मुलांनो, मागील पाठात आपण मराठा सरदारांच्या घराण्यांपैकी शूर भोसले घराण्याची माहिती घेतली. आज आपण याच भोसले घराण्यातील शिवरायांच्या जन्माची माहिती घेणार आहोत. शिवजन्म. मुलांनो, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळात म्हणजेच 16व्या शतकात महाराष्ट्रात दिवस मोठे धामधुमीचे होते. म्हणजेच सतत लढाया, स्वाऱ्या, शत्रूची आक्रमणे चालू असत. आपण पाहिले की शहाजी राजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य पाठविले. दख्खन म्हणजे भारताचा दक्षिण भाग आणि त्याच दख्खनमधील शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे हे होते. विजापूरच्या आदिलशहाने पुणे पूर्णपणे नष्ट करून टाकले होते. त्या पुण्यातून त्याने लूट केली होती. लोकांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तर तिकडे विहीर अशा परिस्थितीत ते सापडले होते. म्हणजे एकीकडून आदिलशहा आणि दुसरीकडून मुघल बादशाह अशा दोन्ही बाजूनी ते अडचणीत सापडले होते. त्यांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन धावपळ करणे शक्य नाही हे शहाजी राजांनी ओळखले. पण त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न त्यांना पडला होता. अशा वेळी शहाजी राजांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. हा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित होता, कारण किल्ल्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. तटबंदी म्हणजे किल्ल्याच्या भोवतीने बांधलेली उंच भिंत होय, ज्याच्यामुळे शत्रूला सहजासहजी किल्ल्यात घुसता येत नसे. शिवनेरी किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. मुलांनो, किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख असे. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरून उघडले अथवा बंद केले जात असत. एखाद्या वेळी शत्रूने गडावर हल्ला केला तर गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे. तर असे महत्त्वाचे काम पाहणारे विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातीलच होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले व ते मुघलांना रोखण्यासाठी त्यांच्यावर चालून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. भोसले घराण्याचा वारसा चालवण्यासाठी बाळाने जन्म घेतला होता. किल्ल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. बाळाचे पाळण्यात घालून नाव ठेवण्यात आले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. मुलांनो, शिवरायांच्या जन्मापासून ते 6 वर्षांचे होईपर्यंतचा त्यांचा काळ धावपळीचा गेला. कारण शहाजीराजे असतील तेथे त्यांना व जिजाबाईंना त्यांच्याबरोबर जावे लागे. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या देवापुढे दिवा लावत, त्या शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या धाडसाच्या गोष्टी सांगत. तसेच कधी संत नामदेवांचे, संत ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. ते लक्ष देऊन त्या ऐकत असत. त्यांना वाटे आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत. त्याचबरोबर जिजाबाई त्यांना साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. म्हणजे साधू संत कसे जीवन जगतात, त्यांनी कोणती शिकवण दिली, या सर्व गोष्टी त्या शिवरायांना सांगत असत. त्यातून शिवरायांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला. शहाजी राजांबरोबर असलेल्या मावळ्यांची गरीब घरातील मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असे. त्यांची कांदा भाकर आवडीने खात असे.
त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असे. शिवबा हे सरदाराचे पुत्र असूनही त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. ते इतर मुलांसारखेच स्वतःला मानत असत. याचे कारण म्हणजे जिजाबाईंनी त्यांना दिलेली समानतेची शिकवण होय. मावळ्यांची मुले रानातील पक्ष्यांप्रमाणे नेहमी रानात फिरत असत. त्यामुळे त्यांना पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढता येत असत. तसेच मातीपासून हत्ती, घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद. त्यांना या गोष्टी करायला आवडत असत. लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ ते नेहमी खेळत असत. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ त्यांच्यात रमून जाऊन व आनंदात खेळत असत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. त्यांचा शिवरायांवर जीव बसला होता. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. मुलांनो, शहाजीराजे निजामशहाच्या आईच्या विनंतीवरून निजामशाही राखण्यासाठी परत आले. पण त्यांना तिथे समाधान मिळाले नाही, कारण स्वतः निजामशहाच हलक्या कानाचा होता. म्हणजे एखाद्याने काहीही सांगितले तरी तो पटकन त्यातील खरे खोटेपणा न पाहता विश्वास ठेवायचा. तसेच तो धरसोड वृत्तीचा होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तो ठाम राहत नव्हता. बादशाहच असा आहे म्हटल्यावर कारस्थाने व हेवे दावे यांना ऊत आला होता. एकमेकांना मागे खेचण्यासाठी डावपेच आखले जात असत. सतत वाद, भांडणे होत असत. अशी परिस्थिती असतानाच निजामशहाच्याच भडकवण्याने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेचा राग आल्याने शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते उत्तरेतील मुघल बादशाच्या सेवेत रुजू झाले. लखुजी जाधव हे मोठे मराठा सरदार होते. तसेच ते जिजाबाईंचे पिता, शहाजीराजांचे सासरे व शिवरायांचे आजोबा होते. शहाजीराजे मुघलांच्यात गेल्यानंतर मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी दिली. शहाजहान हा औरंगजेबाचा पिता होय. याच काळात मलिक अंबरचा मुलगा व निजामशाहीचा वजीर फत्ते खानने मुघलांशी आतून हात मिळवणी केली. सुलतान निजामशहाची हत्या केली. त्यामुळे निजामशाहीत अंधाधुंदी माजली. जो तो आपल्या मनाप्रमाणे वागू लागला. दरबारातील लोकांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. फत्ते खान फितुरीने निजामशाही मुघलांना देऊन टाकणार हे स्पष्ट झाले होते. फितूर म्हणजे आपल्या स्वामीशी किंवा मालकाशी एकनिष्ठ न राहता शत्रूला जाऊन मिळणे किंवा शत्रूला मदत करणे होय. तर अशा फितूर झालेल्या फत्ते खानला त्याने केलेल्या कामाचे फळ किंवा बक्षीस म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा प्रदेश मुघलांनी शहाजीराजांना न विचारता देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी रागावून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सैन्याच्या ताकदीच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला. निजामशाहीची स्थापना. मुलांनो, वजीर फत्ते खानास व मुघल बादशाह शहाजहान यांना शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा नदी या दोन्हींच्या मधला प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शौर्याने व हिमतीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली. पण पुढे स्वतः मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास शहाजीराजांना मदत न करण्याची धमकी दिली. तेव्हा आदिलशहाने बादशाला घाबरून शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या एकत्र झालेल्या फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. मुलांनो, गनिमी कावा ही एक युद्ध खेळण्याची छुपी पद्धत आहे. यात अतिशय कमी सैन्य असलेल्या सैन्याने मोठ्या सैन्यास सळो की पळो करून सोडता येते. यात बेसावत शत्रूवर हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे अशी पद्धत वापरली जाते. त्यामुळे शत्रू गोंधळून जात असे. त्यामुळे कमी सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकत होते.
या गनिमी कावा तंत्राचा महाराजांनी उपयोग केला. परंतु एकटे शहाजी राजे किती दिवस लढणार? त्यांची शक्ती कमी पडू लागली. तेव्हा नाईलाजाने 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजी राजांना काळ अनुकूल नव्हता. जिकडे जाईल तिकडे त्यांचे शत्रू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. परंतु त्यांच्या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना वाटू लागले, शहाजी राजांसारखा सरदार आपणास मिळाला तर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो. लोकांचा हाच आत्मविश्वास पुढे शिवरायांना स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला. मुलांनो, शहाजी राजांनी नव्याने स्थापन केलेली निजामशाही मुघलांशी केलेल्या तहाबरोबर नष्ट झाली. तिचा गोदावरी व नीरा नद्यांदरम्यान असलेला प्रदेश मुघल बादशाह व आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजी राजांची त्यांच्या वडिलांपासूनची पुणे सुप्याची जहागीर आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने शहाजी राजांना दिली. आता शहाजी राजे आदिलशहाच्या सेवेत रुजू झाले. आदिलशहाने शहाजी राजांची नेमणूक पुण्यापासून दूर कर्नाटकमधील प्रदेश जिंकण्याच्या कामावर केली. शहाजी राजे कर्नाटकात गेल्यावर काही दिवसांनी जिजाबाई व शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण अस्थिर परिस्थितीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ सुरू असायची. त्यावेळी लोकांच्या तोंडून शहाजी राजांच्या पराक्रमाच्या, त्यांनी केलेल्या लढायांच्या गोष्टी लहान शिवबांच्या कानावर पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा म्हणजे एका जागी स्थिर राहायला व निवांतपणे राहायला मिळाले. शहाजी राजे हे मूळचे पराक्रमी होते. कर्नाटकात आल्यावर त्यांनी अनेक राजांना जिंकले. तेव्हा खुश होऊन आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. मुलांनो, आज बंगळूर हे शहर कर्नाटक राज्याची राजधानी आहे. त्या काळी शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी मिळाल्याने बंगळूर हे त्यांनी मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात श्रीमंतीत राहू लागले. एखाद्या राजासारखा दरबार भरवू लागले. अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांचा बालपणीचा काळ धावपळीत गेला असला तरी या काळात त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्याचे काम जिजाबाईंनी केले.